नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। ताज ग्रुप आणि TS फाउंडेशन यांच्या वतीने शेख आणि मुल्ला यांचा वाढदिवस साजरा। ताज सोशल ग्रुप आणि TS फाउंडेशन यांच्या वतीने कामरान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबाभाई शेख आणि TS फाउंडेशनचे उपाध्यक्ष रसूल मुल्ला यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी ताज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पैलवान तौफिक शेख, माजी नगरसेवक नसरुद्दीन मुल्ला, समाजसेवक तौसीफ सगरी, TS ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजय देवकर, भगवे राजे प्रतिष्ठान अध्यक्ष युनुस भाई मुल्ला, गौस भाई शेख, उद्योजक विजय कुमार लोंढे, बहुजन आवाज न्यूज चॅनल संपादक यांच्या हस्ते सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी अनीस सय्यद, महबूब शेख, वसीम शेख, वस्ताद नबीलाल शेख, आसिफ शेख, बब्बू शेख, आमिर शेख, फरदीन शेख, इम्रान शेख, सलीम कोतवाल, जमादार एजाज, नरेंद्र धोंडमनी आदी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। कुठल्याही पक्षाचे असतील, कुठल्याही जातीचे असतील, कुठल्याही धर्माचे असतील, जे गुणवंत कार्यकर्ता आहेत, चांगले कार्यकर्ता आहेत, अशा कार्यकर्त्यांचा आपण नेहमीच ताज सोशल ग्रुपच्या वतीनं पैलवान हे वाढदिवस साजरा करत असतात आणि त्यांच्या पाठीवर हात मारून समाजामध्ये काम करण्यासाठी त्या लोकांना आपण उत्साहित करण्याचं काम केले अनेक वर्षापासून पैलवानच्या माध्यमातून करतो। त्याच पद्धतीने आपल्या हदवाडमध्ये बाबा शेख आणि रसूलभाई शेख, रसूलभाई मुल्ला ही दोन्ही कार्यकर्ते आहेत, ही सक्षम कार्यकर्ते आहेत। बाबा शेख यांचं जे ग्रुप आहे, कामरान चौक जे कुठल्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी 200-500 कार्यकर्त्यांचा फार मोठा ग्रुप आहे। प्रत्येक वर्षाला त्यांनी कमीत कमी 200-400 लोकांचं रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकाचं वाटपचं काम असेल, चांगल्या पद्धतीचं काम बाबा शेख यांचं त्या ठिकाणी आहे। दुसरे आमचे मित्र रसूलभाई मुल्ला हे देखील TS ग्रुपच्या माध्यमातून आमचे युथ फाउंडेशनचे अध्यक्ष तौसीफ सगरी यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने टिळकनगर पासून त्या मजरेवाडी पट्ट्यामध्ये चांगलं काम यांचं देखील आहे। अशा या दोन्ही कार्यकर्त्यांचा, गुणी कार्यकर्त्यांचा वाढदिवस आपण तौफिक मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली करतोय। सदर कार्यक्रमासाठी TS ग्रुपचे संस्थापक सगरी साहेब असतील, हिंदूजी मुल्ला असतील, आमचे उस्ताद असतील, पप्पा असतील, आशिफ राजे शेख, जवेद मौलाना JD, उद्योगपती आमचे गौस धोंडमनी साहेब, सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की आपण असंच आपल्या कार्यकर्त्यांना जरा अजय देवघर हे देखील प्रत्येक पैलवानच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उपस्थित असतात, त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो। आपण आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात आता करूया। आगामी काळामध्ये मध्य सोलापूरमध्ये आपल्याला तौफिक पैलवान नावाचं एक वादळ, अहमदनगरमध्ये जसं निलेश लंकेचं नाव होल ऑफ दी महाराष्ट्रामध्ये झालं, त्याच पद्धतीचा कार्यकर्ता सोलापूरमध्ये आपल्याकडे आहे। त्याची किंमत कळावी पक्षाला देखील, म्हणून आपण मध्य सोलापूरमध्ये निश्चितपणे तौफिक पैलवानच्या माध्यमातून इलेक्शन लढवण्याचं आता कबूलच केलेलं आहे, मान्यच केलेलं आहे जनतेनं त्यांचं इलेक्शन हातात घेतलेलं आहे। पैलवानची प्रतिक्रिया काय आपण नंतर बघू, मात्र सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये मध्य सोलापूर म्हणजे तौफिक पैलवान अशा प्रकारचं एक विधान चालू आहे आणि त्यासाठी देखील आपण 2 ते 3 दिवसामध्ये मीटिंग कॉल अप करणार आहोत। सर्व क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या मीटिंगसाठी मी हे कार्यकर्त्यांना त्यांना आव्हान करतोय की आपण पक्ष न बघता कार्यकर्त्याची जात बघावी। तौफिक पैलवान 17 तास समाजासाठी लढतोय, अशा कार्यकर्त्याला समाजाच्या प्रश्नासाठी, गोरगरिबांच्या प्रश्नासाठी, OBCच्या प्रश्नासाठी, SC STच्या प्रश्नासाठी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नासाठी आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि त्याच्यासाठी देखील त्या सर्वांनी आपण आगामी 2-3 दिवसामध्ये आपण मीटिंग कॉल करू, त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान करतो। इधर देखना।